नमस्कार. डायबिटिक पेशंट जेव्हा माझ्याकडे डाएट गाईडन्स करता येतात, तेव्हा त्यांचा नेहमीचा एक प्रश्न असतो, की आम्हाला तुम्ही भरपूर भाज्या खा, फळं खा सांगता, पण कुठली फळं खायची हे आम्हाला अजिबात लक्षात येत नाही. कुठलंही फळं खायची आम्हाला भीतीच वाटते. तर तू त्याच्याबद्दल जरा गाईडन्स द्या. तर तोच माझा उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. मी डॉक्टर शैला निमकर, MBBS, MD पॅथॉलॉजिस्ट अँड सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट. जेव्हा आपल्याला फळ खायला सांगतात आणि डायबिटिक लोकांना त्याचं भीती वाटत असते, तेव्हा आपण त्यांना सल्ला काय द्यायचा असतो, की एक आपली साधारणपणे कॉमन फळं जर एक 20-22 फळं घेतली, तर त्याच्यामध्ये कुठलं फळ डायबिटिक लोकांना चांगलं आहे आणि कुठलं तितकंसं चांगलं नाही, ते आपण कशावरून ठरवतो. तर त्यातलं कार्बोहायड्रेट कंटेंट, त्यातलं फायबर कंटेंट आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स. तर हे विचारात घेऊन जर आपण ह्या फळांची वर्गवारी केली आणि साधारणपणे 40च्या खाली ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे ती आपण ग्रीन बास्केटमध्ये फळं घातली, 40 ते 60 मधली फळं आपण येलो बास्केटमध्ये घातली आणि 60च्या वरची फळं आपण सगळी जर रेड बास्केटमध्ये घातली, तर रेड बास्केटमधली फळंच ही आपली नेहमीची आवडती फळं आहेत. जे सगळ्यांना सीझनमध्ये तरी थोडा आंबा खावासा वाटतो, फणस खावासा वाटतो, द्राक्ष, केळी, कलिंगड, पपई, चिकू ही तर फळं आपल्या नेहमीच्या वापरातली फळं आहेत. पण ती डायबिटिक पेशंट्सना तितकीशी चांगली नाही, पण तरी खायचीच नाहीत का ती फळं? तर तसं नाही करायचं. माझा आंबा कसा खावा डायबिटिक लोकांनी याच्यावरती एक व्हिडिओ आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते जरूर त्याच्यातल्या 7 टिप्स तुम्ही बघून घ्या. आंबा डायबिटिक लोकांनी खावा का आणि कसा खावा. तर ही जी रेड बास्केटमधली फळं आहे, ते तुम्ही केळं खायचं म्हटलं तर ते खूप मोठं अति पिकलेलं केळं खाऊ नका, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. तुम्ही जर वेलची केळं खाल्लं किंवा मीडियम साईजचं केळं आणि पिकत आलेलं केळं खाल्लं तर ते चांगलं आहे शरीराला. आंबा खाताना पण एक अर्धा आंबा खाल्लात तुम्ही 2 जेवणाच्या मध्ये, ते चालू शकेल. कलिंगड, द्राक्ष खाताना भान ठेवायचं की आपल्याला खूप जास्त हे फळ खायचं नाही आहे, कारण त्याच्यामुळे आपली शुगर लेवल वाढू शकते. त्यामुळे ही जी फळं आहेत रेड बास्केटमधली ती तुम्ही प्रमाणात खायची, 2 जेवणाच्या मध्ये खायची आणि त्याचा जरूर आनंद घ्यायचा. जी येलो बास्केटमधली फळं आहेत ती आपण व्यवस्थित मिडल साईजचं आपण फळं खाऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये कुठली कुठली येतात तर सफरचंद आहे, संत्र आहे, मोसंबी आहे, ब्लूबेरीज आहे, पीच आहे आणि किवी फ्रूट आहे. ते ह्या सगळ्या फळांचे ग्लायसेमिक इंडेक्स साधारणपणे मीडियम धरला जातो. आणि ते एक मँड्रीनसारखं छोटं फळ असेल किंवा संत्र मीडियम साईजचं, हे तुम्ही एक फळ नक्कीच दिवसभरामध्ये खाऊ शकता. आणि सगळ्यात चांगली फळं तुम्हाला कुठली आहेत तर ग्रीन बास्केटमधली. याच्यामध्ये कुठली कुठली फळं येतात तर त्यातली काही फळं बाहेर देशात होतात, आपल्याकडे ती महाग असतात. जे आपण बेरीज फ्रूट म्हटलं ते सर्वात उत्तम बेरीज फ्रूट आहेत डायबिटिक लोकांना. पण त्याच्याकरता स्ट्रॉबेरी, मलबेरी सोडलं तर आपल्याला काही सीझनमध्ये दुसरी कुठली फळं मिळत नाही. ती आपल्याला फ्रोझन फ्रूट्स मिळू शकतात बिग बास्केटसारख्या एखाद्या मॉलमध्ये, आणि ती अतिशय शरीराला चांगली आहे, डायबिटीसला चांगली आहे. तर जर त्याला परवडत असेल त्यांनी ती जरूर त्याचा वापर करावा. दुसरी फळं म्हणजे ॲव्होकाडो. हे पण आपल्याकडे येत नाही आणि त्याचे एवढी काही चव लोकांना आवडत नाही. ग्रेप फ्रूट तसंच आहे की खूप चांगलं धरलं जातं शरीराला, पण काही औषधामध्ये ते खाता येत नाही आणि त्याची चव काय तुम्ही एन्जॉय करत नाही. मग फळं खावी तरी कुठली? तर जी बेरी, इंडियन बेरी फ्रूट आहे म्हणजे करवंद, बोरं, जांभळं, याचा तुम्ही नक्की वापर करू शकता. ती खूप शरीराला चांगली आहे. आणि बाकीची एन्जॉय करण्याची फळं कुठली आहेत तर डाळिंब, पेरू आणि पेर. त्या सगळ्या फळांमध्ये, ग्रीन बास्केटमध्ये फळांमध्ये जसं स्वस्त आणि मस्त, त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट पण चांगलं आहे. सगळे तुम्हाला जे मिनरल्स, विटॅमिन्सचे ॲडव्हान्टेजेस फ्रूटमधले मिळतात ते पण सगळे मिळणार आहे. बरोचच्या महिन्यामध्ये ते अवेलेबल असतं. आणि असं कुठलं फळ आहे नंबर 1 फळ डायबिटिक लोकांकरता तर पेरू. इतकं चांगलं फळ ते आहे की त्याचा तुम्ही जरूर वापर करा. आणि जे फळांचे तुम्हाला फायदे मिळायला पाहिजे ते तुम्ही ही ग्रीन बास्केटमधली फळं जास्त करून खाऊन नक्की मिळवू शकाल.
दिवसातून 2 किंवा 3 फळं जर खायचीच आहेत तर ग्रीन बास्केटमधले फळ एक खावं, येलो बास्केटमधलं एक खावं आणि आनंद घेण्याकरता आपण रेड बास्केटमधलं फळ थोड्या प्रमाणात खावं. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता, लाईक करा. त्याच्यावरती मला कमेंट्स द्या की तुमचं कुठलं आवडतं फळ आहे आणि तुम्ही ते कसं एन्जॉय करता डायबिटिक असून सुद्धा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळण्याकरता जरूर माझ्या डॉक्टर शैला नेमकर या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.